हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे ड्रीम्स ऑफ हॅपी लाईफमध्ये. आणि आजची सुरुवात होती आहे किचनपासून. आणि मी आज लाल भोपळ्याची भाजी बनवली होती. सिम्पल भोपळ्याचे काप तेलामध्ये घातल्यानंतर मीठ, हळद आणि लाल तिखट घातलं होतं. आणि आज मी काहीतरी डिफरंट बनवते आहे, म्हणजे नेहमीच्या रेग्युलर चपातीपेक्षा. कोथिंबीर होती छान, तर मी ती बारीक चिरून घेतली आहे. हळद, मीठ, धने जिऱ्याची पूड आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि छान त्याचं जशी आपण नेहमी चपाती करतो तसं पीठ मळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता की मी छान पोळी लाटून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला शेकून पण दाखवते. आणि म्हणजे मला थोडीशी खरपूस पण चालते. ऑफिसला थोडंसं सॉफ्ट करावी लागते, पण घरी मला म्हणजे ह्याचं टेस्ट खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल असा मला विश्वास आहे. तर हा पराठा ना थोडासा तुम्हाला खायचा असेल तर चटणीसोबत, भाजीसोबत किंवा असाही तुम्ही खाऊ शकता. छान लागते टेस्टला. काही लोक चहासोबत पण खातात. खूप मस्त वाटतं. चहासोबत खायचं असेल तर थोडासा खरपूस करायचा, म्हणजे त्याचं छान टेस्ट लागते. आणि ना आता इतका पाऊस पडतो आहे ना मस्त, सो असं काहीतरी खमंग मला आवडतं. कधी कधी म्हणजे मी भाजीसोबत पण, जर थोडीशी पातळ भाजी असेल तर त्याच्यासोबत पण मी कधी कधी पराठा ना, थोडासा जाड पराठा, थोडासा खरपूस भाजून मला आवडतो. आणि आता माझ्या टिफिनच्या चपात्या बघू शकता, त्याचा कलर इतका सुंदर येतो ना, म्हणजे पराठ्यांसारखा. नॉर्मली पराठ्यामध्ये पण आपण कोथिंबीर, पुदिना तसं टाकतोच, पण पोळीच्या पिठामध्ये पण ना तुम्ही एकदा टाकून बघा. कधी कधी मी असं एक्सपेरिमेंट करते की पुदिना असेल छान हिरवागार, तर कधी कधी पुदिना बारीक चिरून टाकते, त्याचं पण टेस्ट खूप छान येतं. कोथिंबीर कधी कधी बारीक चिरून टाकते, म्हणजे थोडासा एक्सपेरिमेंट करायचा. तर ह्याचा बघा तुम्ही, कलर खूप सुंदर आला आहे, टेस्टला पण छान लागतं आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचं समाधान आहे. आणि तसं तर आपण खूप म्हणजे एवढं हेल्दी खाणं नॉर्मली नाही होत. कधी कधी बाहेर ऑइली पण खातो, कधी बाहेर पराठा पण, म्हणजे नॉर्मली बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर नान वगैरे असं काहीतरी अनहेल्दी पण खाल्लं जातं. तर घरात खाताना आपण थोडंसं तेवढंच समाधान की व्यवस्थित खातो आहे आपण. चला तर मग, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपीसोबत. सो टेक केअर आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ देत. टिल देन, बाय.